हॅलो डिअर स्टुडंट्स. तर आपण फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी या कोर्समधील प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करत होतो. तर सुरुवात करताना आपण पहिल्या युनिट पासून चालू केले होतं आणि यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स याच्यामधले आपण काही प्रॉब्लेम्स डिस्कस केले होते. यामध्ये प्रामुख्याने आपण बघत असताना पहिल्या चार ज्या प्रॉपर्टी होत्या डेन्सिटी पासून स्पेसिफिक व्हॉल्यूम पर्यंत इथले सर्व प्रॉब्लेम आपण ऑलरेडी डिस्कस केले आहेत. तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण डायनामिक विस्कॉसिटी आणि कायनामेटिक विस्कॉसिटी याचे डेफिनेशन्सच्या दोन्ही फॉर्म्युले बघून त्याचं कन्व्हर्जन बघून त्याच्या बेसवरचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर जाऊया आपण त्या विस्कॉसिटीकडे. तर पहिली जी विस्कॉसिटी आहे ज्याला आपण विस्कॉसिटी म्हणतो, डायनामिक विस्कॉसिटी किंवा त्याला ऍब्सोल्यूट विस्कॉसिटी असं देखील म्हणलं जातं. ज्या ज्यावेळी विस्कॉसिटी असं म्हणतील तर ती बाय डिफॉल्ट आपण डायनामिक विस्कॉसिटी किंवा ऍब्सोल्यूट विस्कॉसिटीज घ्यायची आहे. तर ही आपण ज्या सिम्बॉलने डिनोट करत असतो त्याला म्हणायचं म्यू. इट इज कॉल्ड एज म्यू. तर म्यूनं आपण ते डिनोट करत असतो. विस्कॉसिटी म्हणजे आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आपल्या लेक्चर्समध्ये की दोन फ्लुइडच्या लेअर मधला जो काही रेजिस्टन्स असतो त्याला आपण विस्कॉसिटी म्हणतो. तर एखादं फ्लुइड फ्लो होण्यासाठी लेयर्स जर जास्त रेजिस्टन्स प्रोव्हाइड करत असतील तर ते फ्लुइड जास्त विस्कस असतं असं आपण त्याला म्हणत असतो. तर याचा जो काही फॉर्म्युला आहे तो आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीने मिळत असतो. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय सांगत असतो? शिअर स्ट्रेस टाऊ जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे व्हेलॉसिटी ग्रेडियंटला, ज्याला आपण डीयू अपॉन डीवाय असं म्हणत असतो. हे प्रोपोर्शनॅलिटी साइन आपल्याला जर काढायचं असेल, त्याला रिप्लेस करायचं असेल तर आपण इक्वल टू आणि कॉन्स्टंटनं रिप्लेस करत असतो. सर शिअर स्ट्रेस इज इक्वल्स टू आपल्याला इथे एक कॉन्स्टंट मिळत असतो, त्या कॉन्स्टंटलाच आपण म्हणत असतो म्यू. म्यू डीयू बाय डीवाय अशा पद्धतीने ते येईल. आणि मग म्यू बद्दल आपल्याला फॉर्म्युला मिळत असतो शिअर स्ट्रेस टाऊ डिवायडेड बाय डीयू अपॉन डीवाय. तर याच्यामधल्या प्रत्येक टर्म आपण समजून घेऊया. तर म्यू जे आहे त्याला म्हणायचं विस्कॉसिटी, टाऊ जे आहे त्याला म्हणायचं शिअर स्ट्रेस आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट जे आहे ते डीयू अपॉन डीवाय असणार आहे. ज्यावेळी आपण याचं युनिट बघतोय तर टाऊचं जे काही युनिट असणार आहे ते शिअर स्ट्रेस आहे, त्यामुळे त्याचं युनिट येईल न्यूटन पर मीटर स्क्वेअर येईल. व्हेलॉसिटी जे युनिट असेल मीटर पर सेकंद असेल आणि वाय हे डिस्टन्स असणार आहे ते मीटरमध्ये असणार आहे. तर ते सगळं सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला म्यूचं जे युनिट मिळेल ते युनिट मिळतंय न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. हे जे काही युनिट असेल हे एसआय सिस्टम मधलं युनिट असणार आहे. मग काही वेळा आपण जर इथं बघितलं तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच आपण पास्कल असं म्हणत असतो. तर काही वेळा पास्कल सेकंद पण त्याला आपण म्हणत असतो. मग बऱ्याच वेळा ही युनिट एसआय सिस्टम मध्ये डायरेक्टली न देता ते सीजीएस सिस्टम मध्ये देत असतात. तर याला सीजीएस सिस्टम मध्ये जर आपण बघितलं तर न्यूटनचं होईल डाईन, त्याच्यानंतर सेकंड ऍज इट इज राहील डाईन सेकंड आणि मीटर स्क्वेअरचा होईल सेंटीमीटर स्क्वेअर होईल. तर डायनामिक विस्कॉसिटीचं जे युनिट असणार आहे ते डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर हे युनिट असणार आहे सीजीएस सिस्टम मधलं. ह्या पूर्ण क्वांटिटीला आपण म्हणत असतो पॉईज. त्या क्वांटिटीला म्हणत असतो आपण पॉईज. तर बऱ्याच वेळा ते डायरेक्टली न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर मध्ये युनिट न देता पॉईज मध्ये देत असतात. तर आपल्याला पॉईजचं कन्व्हर्जन करून घ्यावं लागतं. तर त्याचं कन्व्हर्जन आता आपण बघूया. समजा त्यांनी दिलं 1 पॉईज, जर पॉईज मध्ये दिलं असेल आणि ते आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर दिलेली जी काही क्वांटिटी आहे 1 पॉईज दिलेलं आहे तर त्या क्वांटिटीला इंटू 10⁻⁻1 न तुम्ही मल्टिप्लाय करा. तर त्यावेळी ते पॉईजचं कन्व्हर्जन होईल न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर मध्ये होऊन जाईल. काही वेळा अजूनही याच्यामध्ये जर पुढे गेलं तर ते सेंटीपॉईज मध्ये देतात. तर त्यांनी दिलं समजा असं दिलं 1 सेंटीपॉईज, 1 सेंटीपॉईज जर त्यांनी दिलं तर त्याचं कन्व्हर्जन आपल्याला काय करावं लागेल? पहिला सेंटीपॉईजचं पॉईज करावं लागेल आणि पॉईजचं परत न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर करावं लागेल. माझ्यासाठी बघा सेंटीसाठी जो आपला फॅक्टर असणार आहे दिलेली क्वांटिटी इंटू सेंटीसाठी असेल फॅक्टर सेंटीपॉईज टू पॉईजसाठी असेल 10⁻⁻2 आणि परत पॉईज टू इकडे असेल फॅक्टर 10⁻⁻1. तर टोटल जर आपण बघितलं 1 इंटू 10⁻³ न मल्टिप्लाय केल्यानंतर सेंटीपॉईजचं जे काय कन्व्हर्जन आहे ते डायरेक्टली न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर मध्ये होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ही पहिली प्रॉपर्टी बघितली आणि त्याचे कन्व्हर्जन्स पण बघितले. तर आता आपण दुसरी प्रॉपर्टी बघूया. दुसरी प्रॉपर्टी आहे कायनामेटिक विस्कॉसिटी. कायनामेटिक विस्कॉसिटी आपण सिम्बॉल न्यू न दाखवत असतो. तर न्यू इज इक्वल्स टू, तर आता आपण जर बघितलं तर आपण आताच्या लेक्चरमध्ये शिकलो की डायनामिक विस्कॉसिटी आपण म्यू न दाखवत असतो, म्यू आणि रो म्हणजे डेन्सिटी असते. जर मी ह्या दोघांचा रेशो घेतला, रेशो ऑफ डायनामिक विस्कॉसिटी ऑफ द फ्लुइड टू द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड इज कॉल्ड ॲज कायनामेटिक विस्कॉसिटी ऑफ द फ्लुइड. तर न्यू न आपण ते डिनोट करणार आहे. तर न्यू इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळालं? म्यू अपॉन रो मिळालं. जर आपण न्यूचं युनिट काढायचं असेल तर म्यूचं जर युनिट आपण सबस्टिट्यूट केलं न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर आणि डेन्सिटी जी असते रोचं युनिट असतं केजी पर मीटर क्यूब. जर आपण सगळ्या गोष्टी सबस्टिट्यूट केल्या आणि कॅन्सलेशन केलं तर जे न्यूचं युनिट राहील ते न्यूचं युनिट असणार आहे मीटर स्क्वेअर पर
सेकंड. मीटर स्क्वेअर पर सेकंद असं युनिट हे एस आय सिस्टम मधले असेल. हे जर आपण सीजीएस सिस्टम मध्ये लिहायला गेलो तर मीटरचं होईल सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड असं त्याचं युनिट होईल. आणि ही जी काय पूर्ण क्वांटिटी आहे सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड ह्यालाच आपण स्टोक्स म्हणत असतो. तर बऱ्याच वेळा ते काय करतात की प्रॉब्लेम्समध्ये कायनामॅटिक विस्कोसिटी न्यू जो आहे तो डायरेक्टली मीटर स्क्वेअर पर सेकंड मध्ये न देता ते स्टोक्स मध्ये देत असतात. तर त्याला आपण कशा पद्धतीने कन्वर्ट करून घेऊ शकतो बघा. तर वन स्टोक्स इज इक्वल्स टू, समजा तुम्हाला वन स्टोक्स दिलेला आहे त्याला मीटर स्क्वेअर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर दिलेली क्वांटिटी जी आहे 1 × 10⁻⁴ तुम्ही त्याला मल्टिप्लिकेशन केलं तर हे कशामध्ये येईल मीटर स्क्वेअर पर सेकंड मध्ये येईल. काही वेळा स्टोक्सच्या ऐवजी सेंटी स्टोक्स मध्ये पण देतात. तर 1 सेंटी स्टोक्स मध्ये जर दिलं त्यांनी तर आपल्याला काय करायचं आहे सेंटी स्टोक्सचं स्वरूप पहिल्यांदा स्टोक्स मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे आणि स्टोक्सचं परत मीटर स्क्वेअर सेकंड मध्ये यायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल बघा. दिलेली क्वांटिटी होती 1 × सेंटी स्टोक्स टू स्टोक्स घेण्यासाठी × 10⁻². आणि एकदा स्टोक्स मध्ये आल्यानंतर आपल्याला माहिती आहे ते मीटर स्क्वेअर पर सेकंड घेण्यासाठी आपण काय करतो 10⁻⁴. तर टोटल जर फॅक्टर बघितला तर दिलेल्या क्वांटिटीला 10⁻, हे -2 आणि -4 होईल -6. दिलेल्या क्वांटिटीला जर 10⁻⁻6 न मल्टिप्लाय केलं तर डायरेक्टली सेंटी स्टोक्सचं तुम्हाला कशामध्ये मिळू शकेल मीटर स्क्वेअर पर सेकंड मध्ये मिळू शकते. तर इथं आपण अशा पद्धतीनं कायनॅमॅटिक विस्कोसिटी त्याचा फॉर्म्युला आणि त्याचे कन्व्हर्जन्स बघितलेले आहेत. तर आता ह्याच्या दोघांमध्ये जर आपण रिलेशन जर बघितलं बघा काय म्हणले रिलेशन बिटवीन डायनामिक विस्कॉसिटी आणि कायनामॅटिक विस्कॉसिटी. आत्ताच आपण जो फॉर्म्युला बघितला काय फॉर्म्युला बघितला न्यू इज इक्वल्स टू म्यू अपॉन रो. आणि जर मी ह्याला हा जो रो आहे तो मी इकडे नेला तर काय येईल बघा की म्यू इज इक्वल्स टू न्यू इंटू रो. तर ह्याला आपण काय म्हणणार आहे रिलेशन बिटवीन डायनामिक विस्कॉसिटी अँड कायनामॅटिक विस्कॉसिटी असं रिलेशन मिळू शकतं. तर याच्या बेसवरती आपण काही सिंपल प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहे. तर पहिला प्रॉब्लेम त्यांनी काय दिलेला आहे बघा. डिटरमाइन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द फ्लुइड हॅव्हिंग विस्कॉसिटी 0.005 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर अँड कायनामॅटिक विस्कॉसिटी 0.035 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर पर सेकंड. तर तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची आहे म्हणजे एस काढायची आहे. इथं फ्लुइड सांगितलेलं आहे तर दिलेला डेटा आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. तर त्यांनी दिले बघा विस्कॉसिटी म्हणलेलं आहे. ज्यावेळी ते विस्कॉसिटी म्हणतात त्यावेळी बाय डिफॉल्ट ती डायनामिक विस्कॉसिटी असेल. त्याच्या युनिटवरनं पण तुमच्या लक्षात येईल. तर त्यांनी म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे. म्यू इज इक्वल्स टू किती दिले बघा 0.005 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर परत त्यांनी कायनामॅटिक विस्कॉसिटी दिली म्हणजे न्यूची व्हॅल्यू दिलेली आहे. न्यूची व्हॅल्यू दिलेली आहे 0.035 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर पर सेकंड. आता तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची आहे. मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढण्यासाठी एक तर तुम्हाला त्याची डेन्सिटी माहित असणं गरजेचं आहे. तर ह्या दोन दिलेल्या डेटावरून आपण डेन्सिटी काढू शकतो. तर आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला होता बघा न्यू इज इक्वल्स टू म्यू अपॉन रो. याच्यावरून मला रोची व्हॅल्यू जर काढायची असेल तर मला काय करायला लागेल रो इकडे जाईल आणि न्यू जो आहे तो इथे डिनॉमिनेटरला येईल. तर म्यू अपॉन न्यू येईल. तर आपल्याकडे दोन्हीचे व्हॅल्यू आहेत. म्यूची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती किती दिली आहे बघा 0.005 डिवायडेड बाय 0.035 × 10⁻⁴. ह्या दोघांचा जर आपण रेशो घेतला तर मी कॅल्क्युलेट करतो तुम्ही त्याबरोबर कॅल्क्युलेट करा. 0.005 डिवायडेड बाय 0.035 × 10⁻⁴ हे जे आपण कॅल्क्युलेट केलं तर हे ह्याची जी काय व्हॅल्यू येते ती जवळपास येते 1428.57. तर ह्याचं युनिट ह्याचं येते बघा उत्तर डेन्सिटी येते 1428.57. ही डेन्सिटी आहे त्याच्यामुळे युनिट येईल केजी पर मीटर क्यूब याचं युनिट येईल. आता तुम्हाला डेन्सिटी मिळाली तर तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढू शकता. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीसाठी मी काय करतोय बघा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल्स टू डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड. आता मला सांगा की आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची. येस तुम्हाला डेन्सिटी तर मिळाली 1428.57. ह्याच्यावरून आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी काढू शकतो सांगा आता. स्टँडर्ड काय येईल 1000. मग आता ह्याच्याप्रमाणे काय होईल बघा. याला जर आपण 1000 न डिवाइड केलं त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी येते 1.42. तर याची व्हॅल्यू आली 1.42 हे जी येईल. ह्याला कुठल्याही प्रकारचे युनिट नसणार आहे कारण डेन्सिटी दोन्हीचे युनिट कॅन्सल होईल. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला कुठल्याही प्रकारचे युनिट नसणार आहे. तर हा तुझा पहिला प्रॉब्लेम झाला. चला आपण दुसऱ्या प्रॉब्लेमकडे जाऊया. याच्यामध्ये त्यांनी काय काय दिले बघा. फाइंड द कायनॅमॅटिक विस्कॉसिटी ऑफ ऑइल हॅव्हिंग डेन्सिटी. तर त्यांनी कायनॅमॅटिक विस्कॉसिटी आपल्याला काढायला सांगितलेली आहे म्हणजे न्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि डेन्सिटी दिली आहे 980 kg per meter cube when at a certain point
इन द ऑइल, द शिअर स्ट्रेस दिलेला आहे आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट पण त्यांनी दिलेला आहे. तर बघा सिंपल आहे. तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला गिवन डेटा आपण लिहून घेऊया. डेन्सिटी दिलेली आहे, ऑइल सांगितलेले आहे 980 kg पर मीटर क्यूब. त्याच्यानंतर शिअर स्ट्रेस म्हणजे टाऊची व्हॅल्यू दिलेली आहे, टाऊ दिलेला आहे 0.25 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. व्हेलॉसिटी ग्रेडियंट दिलेला आहे बघा, व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं युनिट आहे du अपॉन dy. ह्याची डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली आहे, याची व्हॅल्यू दिली आहे 0.3. हा, इथं काय दिलंय पर सेकंड, म्हणजे सेकंड टू द पॉवर -1 पर सेकंड म्हणू शकता किंवा सेकंड टू द पॉवर -1 म्हणू शकता. तर आपल्याला न्यूची व्हॅल्यू काढायची आहे. तर न्यूचा मला फॉर्म्युला माहिती आहे, म्यू अपॉन रो. जर माझ्याकडे तर रो ची व्हॅल्यू आहे, जर म्यू ची व्हॅल्यू काढली आणि हा दोघांचा रेशो काढला तर आपण म्यू काढू शकतो. तर मग आपल्याला काय करायचं, पहिला म्यू काढायचा आहे. मग म्यू इज इक्वल टू आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला होता, म्यू इज इक्वल टू टाऊ अपॉन dy. आपल्याकडे दोन्ही पण व्हॅल्यू आहेत, टाऊची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एकदा क्रॉस चेक करून घेतले की सगळे जे युनिट्स आहेत आपल्याला पाहिजे त्याच ज्यामध्ये युनिट्स आहेत, काही कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. तर टाऊचं जे युनिट आहे ते टाऊची व्हॅल्यू आहे 0.25 डिवायडेड बाय 0.3. तर ह्या दोघांचा रेशो घेतल्यानंतर बघा किती येते, 0.25 डिवायडेड बाय 0.3. ह्याची जी काय व्हॅल्यू येते ती 0.83. हा, ह्याची व्हॅल्यू येईल इज इक्वल टू 0.83. याचं युनिट येईल न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आता आपल्याला काय काढायचं, न्यू काढायचं. तर न्यूचा फॉर्म्युला काय येतो बघा, न्यू इज इक्वल टू म्यू अपॉन रो. मग म्यूची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 0.83 डिवायडेड बाय रोची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 980. ह्या दोघांचा रेशो घेतला तर मी याला डिवाइड करतोय, डिवायडेड बाय 980. तर ह्याचं उत्तर येते 8. हा, तर परत एकदा मी कॅल्क्युलेट करतोय, 0.83 डिवायडेड बाय 980. हा, 8.46, 8.46 इंटू 10⁻⁻⁴. तर हे न्यू आहे, दॅट इज कायनॅमॅटिक विस्कॉसिटी. ह्याचं युनिट असणार आहे मीटर स्क्वेअर पर सेकंड. तर याप्रमाणे तुमचा आन्सर येईल 8.46 इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर पर सेकंड. हा आपला दुसरा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला. आता जाऊया आपण तिसऱ्या प्रॉब्लेमकडे. तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये जर आपण बघितलं तर फाइंड द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्यांनी विचारलेली आहे ऑफ द फ्लोईंग थ्रू द पाईप. एक फ्लुइड आहे जे पाईप मधून फ्लो होते, त्याची विस्कॉसिटी दिलेली आहे 0.0 पॉईस अँड कायनॅमेटिक विस्कॉसिटी दिली आहे स्ट्रोक्स मध्ये. हे कन्व्हर्जनच्या बाबतीत फार महत्वाचं आहे. तर त्यांनी काय सांगितले, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे तुम्हाला एस ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये विस्कॉसिटी दिली आहे. पॉईस मध्ये जे दिले असणार आहे ते काय असणार आहे, म्यू असणार आहे 0.04 पॉईस. त्याच्यानंतर कायनॅमेटिक विस्कॉसिटी म्हणजे न्यू दिलेला आहे, तर याच्यामध्ये त्यांनी किती दिले बघा, 0.036 स्ट्रोक्स दिलेला आहे. हा, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कन्व्हर्जन आहे. पॉईस मध्ये आपण कसं कन्वर्ट करतो, 0.04 म्हणजे दिलेली क्वांटिटी इंटू 10⁻⁻1. हे कशामध्ये येईल, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर मध्ये येईल. त्याच्यानंतर स्ट्रोक्स जे कन्व्हर्जन आहे 0.036 इंटू 10⁻⁻4. तर हे कशामध्ये येईल, मीटर स्क्वेअर पर सेकंड मध्ये येईल. आता आपल्याला काय करायचं आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची आहे. जर आपल्याला डेन्सिटी मध्ये असेल तर आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढू शकतो आणि ह्या दोन क्वांटिटीवरून आपण डेन्सिटी काढू शकतो. तर कशा पद्धतीने आपल्याला मिळालं होतं बघा, की न्यू इज इक्वल्स टू म्यू अपॉन रो होतं. तर मला रो ची व्हॅल्यू काढायची आहे, तर काय होईल, म्यू अपॉन न्यू येईल. तर दोन्ही व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत, तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. 0.04 इंटू 10⁻⁻1 ही म्यू ची व्हॅल्यू आहे. न्यू ची व्हॅल्यू आहे 0.036 इंटू 10⁻⁻4. व्हॅल्यू सगळ्या सबस्टिट्यूट करा आणि दोन्हीचं तुम्ही उत्तर फाइंड आउट करा. मी ही तुमच्याबरोबर सायमल्टेनियस कॅल्क्युलेट करतोय. 0.04 इंटू 10⁻⁻1 डिवायडेड बाय 0.036 इंटू 10⁻⁻4. ह्याचं जे काही उत्तर येणार आहे, हे उत्तर येईल, हा ह्याचं जे उत्तर येते 1. डेन्सिटीचं उत्तर येईल 1111.1111. हे डेन्सिटी आहे, त्यामुळे केजी पर मीटर क्यूब मध्ये येईल. आता याच्यावरून तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढू शकता. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल आपल्याला ऑइलची काढायची आहे, इज इक्वल्स टू डेन्सिटी ऑफ ऑइल डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड कोण असणार आहे, वॉटर असणार आहे. तर याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर इथं किती येईल बघा, डेन्सिटी तुम्हाला माहिती आहे 1111.1111 डिवायडेड बाय 1000. वॉटरसाठी 1000 असेल, तर तुम्ही याला सरळ 1000 डिवाइड करा आलेल्या उत्तराला.
तर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी येईल 1.11. तर बघा 1.11 उत्तर येईल. त्याला कुठल्याही प्रकारची युनिट असणार नाही. तर हे तुमचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय दिले बघा, ऍट अ सर्टन पॉईंट इन अ प्लास्टर ऑइल द शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू दिली आहे. शिअर स्ट्रेस म्हणजे तुम्हाला टाऊची व्हॅल्यू दिलेली आहे. टाऊची जी काय व्हॅल्यू दिली आहे, टाऊची व्हॅल्यू दिली आहे 0.26216. याच्यामध्ये ज्यांनी स्टिअर स्ट्रेस दिला न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये असतो स्टिअर स्ट्रेस. अँड द व्हिलॉसिटी ग्रॅडियंट म्हटलं म्हणजे डी यू अपॉन डी वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे. त्याची व्हॅल्यू दिली आहे 0.216 पर सेकंड किंवा सेकंड टू द पॉवर -1. इफ द मास डेन्सिटी ऑफ क्लस्टर ऑइल, मास डेन्सिटी म्हणजे रो ची व्हॅल्यू तिने दिली आहे. रो किती दिली आहे बघा, 959.42 केजी पर मीटर क्यूब. फाइंड द कायनॅमेटिक विस्कॉसिटी. फाइंड द कायनॅमेटिक विस्कॉसिटी असा त्याचा अर्थ आहे. मग कायनॅमेटिक विस्कॉसिटी फाइंड आउट करायची असेल तर मला काय फॉर्म्युला माहिती आहे बघा, कायनॅमेटिक विस्कॉसिटी इज इक्वल्स टू म्यू अपॉन रो माहिती आहे. रो ची तर व्हॅल्यू ऑलरेडी दिलेत. तर म्यूची व्हॅल्यू जर मी काढू शकलो तर ह्या दोघांचा रेशो घेऊन मी काढू शकतो. तर म्यू आपल्याला मिळू शकतो. ह्या दोन क्वांटिटीवरून आपण म्यू इझिली काढू शकतो. म्यू इज इक्वल्स टू शिअर स्ट्रेस टाऊ अपॉन डी यू अपॉन डी वाय. तर दोघांचा आपण रेशो घेऊया. म्यूची व्हॅल्यू किती दिली आहे बघा, 0.216 डिवायडेड बाय डी यू अपॉन डी वायची व्हॅल्यू पण दिली 0.216. तर हे कायनॅमेटिक विस्कॉसिटी डायनामिक विस्कॉसिटीची व्हॅल्यू येईल 1. त्याची युनिट येईल न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचं आहे, न्यूची व्हॅल्यू काढायची आहे. 1 अपॉन रो किती दिलाय बघा, 959.42. तर ह्या दोघांचा रेशो घेऊया आपण. 1 अपॉन, रेशो जर घेतला 1/959.42, हा तर याचं जे काय उत्तर येईल ते उत्तर येत आहे 1.04 इंटू 10⁻³ ह्याचं युनिट येईल मीटर स्क्वेअर पर सेकंड. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तर आज या आपण विस्कॉसिटीवरचे दोन्ही प्रॉब्लेम डिस्कस केलेले आहेत. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करूया. थँक्यू.